नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी म्हणजे काय आणि लसावी आणि मसावी कसा काढायचा हे पाहणार आहोत. तर लसावीलाच LCM असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये लिस्ट कॉमन मल्टिपल असे म्हणतात. लसावी म्हणजे L म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे सामायिक आणि V म्हणजे विभाज्य. मित्रांनो, आता लघुत्तम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. लघुत्तम म्हणजे लहानात लहान. उदाहरण बघा, 2, 4, 8, 10 या संख्यामध्ये लहानात लहान कोण आहे मित्रांनो? तर 2 आहे. म्हणजेच लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. आणि लहानात लहान कोण आहे? 2. आता सामायिक म्हणजे काय मित्रांनो? तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यामध्ये असणारी एखादी सामायिक संख्या. बघा, 12, 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 5 चौक 4, 18, 18 18, 18 दूनी 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. आता या दोन संख्यामध्ये मित्रांनो 12 आणि 18 या दोन संख्यामध्ये सामायिक कोण आहे? तर 36 आहे. म्हणजे सामायिकचा मीनिंग काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यामध्ये असणारी एखादी सामायिक संख्या. तर विभाज्य म्हणजे काय मित्रांनो? तर पाडा. कोणत्याही संख्येचा पाडा म्हणजेच विभाज्य. बघा, 12 चा पाडा 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. पुढे भरपूर असा पाडा आहे, पण मी तो लिहित नाही. विभाज्य म्हणजे काय? पाडा. किंवा मित्रांनो, दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या सर्व संख्या. आता 12 ही दिलेली संख्या आहे. 12 ने 12 ला भाग जातो, 12 ने 24 ला भाग जातो, 12 ने 36 ला भाग जातो, 12 ने 48 ला भाग जातो. म्हणजेच मित्रांनो, 12 ही दिलेली संख्या आहे आणि दिलेल्या संख्येने या सर्व संख्यांना भाग जातो, म्हणून याला आपण विभाज्य असे म्हणायचे आहे. तर मित्रांनो, ल म्हणजे लघुत्तम म्हणजेच लहानात लहान. सा म्हणजे सामायिक किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया कॉमन. यम म्हणजे विभाज्य किंवा मल्टिपल. आणि विभाज्य म्हणजेच काय? पाढा. कोणत्याही संख्येचा पाढा म्हणजेच विभाज्य किंवा दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या सर्व संख्या. समजलं तुम्हाला लसावी म्हणजे काय? ओके मित्रांनो, उदाहरणावरून लसावी
कसा काढायचा ते पाहूया. लसावी काढण्यासाठी 10चे विभाज्य घेऊया. विभाज्य म्हणजेच काय मित्रांनो, पाडा. 10चा पाडा घेऊया. 10 एके 10, 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40. पुढे आहे पण तो लिहित नाही मी. वीसचे विभाज्य घेऊया. 20 एके 20, 20 दुनी 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाचा 100. पुढे आहे पण मी तो लिहित नाही. आता लसावी म्हणजेच काय मित्रांनो, लहानात लहान सामायिक विभाज्य. तर यामध्ये सामायिक कोण आहे बघूया. 10 आहे का? नाही. 20 आहे मित्रांनो. म्हणून लहानात लहान कोण आहे? 20 आहे. पुढे 40 सुद्धा आहे पण तो लहानात लहान नाही. लहानात लहान कोण आहे? तर 20 आहे. म्हणून लसावी किती आहे मित्रांनो? 10 आणि 20 चा लसावी बरोबर 20. समजलं मित्रांनो? लसावी म्हणजेच काय? लहानात लहान सामायिक विभाज्य. मित्रांनो, लसावी आणि मसावी कसा काढायचा हे उदाहरणावरून आपण शिकूया. लसावी काढण्यासाठी मित्रांनो, अशा लाईन मारून घेऊया. इथे 16ला लिहायचे, इथे 24ला. आता 16 आणि 24ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर मित्रांनो 2 ने. म्हणून इथे 2 लिहायचे. 82 16, 2 एक 2, 2 दुनी 4. 8 आणि 12ला कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो? तर 2नच जातो. 2 चौक 8, 2 सक 12. 4 आणि 6ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने. 2च्या पाढ्यामध्ये 4 आणि 6 आहे. म्हणून 2 दुनी 4, 2 त्रिक 6. मित्रांनो 2 आणि 3 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 2ला 2नेच भाग जातो आणि 3ला 3नेच भाग जातो. म्हणून 2ला भाग देऊया. 2 एक 2, 3 आहे असे लिहूया. त्यानंतर 3ला भाग देऊया. 1 आहे असं. 3 एके 3. मित्रांनो
जोपर्यंत शेवटी एक येत नाही तोपर्यंत संख्येच्या मूळ अवयवांना आपल्याला काय करायचं आहे, भाग देत राहायचं आहे. आता लसावी म्हणजे काय, तर डावीकडील सर्व अंकांचा गुणाकार. म्हणून लसावी बरोबर डावीकडील अंक लिहून घेऊया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा, बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, सोत्रिक 48. म्हणून 16 आणि 24चा लसावी किती आला आहे, 48. हेच उदाहरण मित्रांनो ट्रिकनुसार कसे सोडवायचे ते मी तुम्हाला इथे सांगते. बघा, सुरुवातीला तुम्ही मोठी संख्या वरती लिहायची आहे, त्यानंतर लहान संख्या खाली लिहायची आहे. या दोन संख्यांना पूर्ण भाग जाईल अशा संख्येने भाग द्यायचा आहे. बघा, 24 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये येतं, 8च्या. म्हणून आपण 8ने भाग देऊया. 8 त्रिक 24, 8 दुनी 16. आता 3 आणि 2 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे जिथं भाग पूर्ण गेलेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा आहे. बघा, कोणत्याही एका संख्येचा तिरकस गुणाकार करा. सोत्रिक 48 बराबर. म्हणून लसावी आलेला आहे मित्रांनो 48. सोत्रिक 48 किंवा मित्रांनो 24 दुनी 48. तुम्ही कोणतीही एका संख्येचा तिरकस गुणाकार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ट्रिकने सुद्धा 2 मिनिटात 16 आणि 24 या संख्यांचा लसावी किंवा कोणत्याही संख्यांचा लसावी मिळवू शकता. उदाहरण दुसरे बघा, 20 व 30चा लसावी काढा. ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. लसावी काढण्यासाठी तुम्ही अशा लाईन मारून घ्या. 20ला इथे लिहा, 30ला इथे लिहा. 20 व 30 या दोन संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, 2 न जातो, जातो. 2 2 0 0, 2 2 2 5 10. त्यानंतर 10ला 2 न भाग जातो, पण 15ला जात नाही. म्हणून आपण 10ला भाग देऊया 2ने. 2 5 10, 15ला आहे असं लिहून घेऊया. पाच आणि 15ला कोणत्या संख्येने भाग जातो, कोणत्या पाढ्यामध्ये 5 आणि 15 येतं, तर 5च्या. म्हणून 5ने भाग जातो. 5 एके 5, 5 त्रिक 15. एक आहे असं लिहून घेऊया. 3ला 3नेच भाग जातो. 3 एके
3. आता लसावी म्हणजेच काय मित्रांनो, तर डावीकडील अंकांचा गुणाकार. म्हणून लसावी बरोबर डावीकडील अंक 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. बघा, 2 दुनी 4, 4 पंचे 20 आणि 20 त्रिक 60. म्हणून लसावी आलेला आहे 60. हाच प्रश्न ट्रिकनुसार कसा सोडवायचा ते मी इथे तुम्हाला सांगते. सुरुवातीला तुम्ही मोठी संख्या वरती लिहा, छेदामध्ये लहान संख्या लिहा. या दोन संख्यांना अशा संख्येने भाग द्या की पूर्ण भाग जाईल. 10 ने भाग जातो, 10 त्रिक 30, 10 दुनी 20. त्यानंतर कोणत्याही एका संख्येचा तिरकस गुणाकार करा. 30 दुनी 60 किंवा 20 त्रिक 60. म्हणजेच लसावी किती मिळालेला आहे? 60. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ट्रिकनुसार सुद्धा या प्रश्नाचे उत्तर 2 मिनिटांमध्ये काढू शकता. प्रकार दुसरा मधलं उदाहरण बघा. 6, 9, 36चा लसावी काढा. 6ला इथे लिहून घ्या, 9ला इथे, 36ला इथे. तर या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? तर 6ला आणि 36ला 2 ने भाग जातो, म्हणून इथे 2 लिहिले. 2 त्रिक 6, 9 आहे असे लिहिले. 2 कबे 2 16. त्यानंतर 18ला 2 ने भाग जातो, 3 आहे असे लिहिले. 9 आहे असे लिहिले. 92 18. त्यानंतर या 3 संख्यांना 3 ने भाग जातो. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. त्यानंतर 3 आणि 3ला 3 नेच भाग जातो. 1 आहे असं लिहिलं. 3 एके 3, 3 एके 3. जोपर्यंत शेवट 1 1 असा येत नाही तोपर्यंत मित्रांनो या संख्यांना भाग देत राहायचं आहे. आता लसावी काढूया. लसावी बरोबर डावीकडील अंकांचा गुणाकार. बघा, 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. म्हणून इथे आपल्याला लसावी मिळालेला आहे 36. 6, 9, 36चा लसावी 36. हेच उदाहरण ट्रिकनुसार कसं सोडवायचं ते बघा. इथे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 36 आहे. मग 36ला जर राहिलेल्या संख्येने भाग जात असेल, म्हणजे 6 ने 36ला भाग जात असेल, 6 36 किंवा 9 ने 36ला भाग जात असेल, जातो का 9 ने 36ला भाग? तर जातो. म्हणून 9 ने भाग जातो. म्हणून 6, 9 आणि 36चा लसावी
36 आहे. बघा, मोठी संख्या घ्यायची आणि मोठ्या संख्येला जर राहिलेल्या संख्येने भाग जात असेल, म्हणजेच 6ने जरी 36ला भाग जातो का बघायचं, 9ने भाग जातो का बघायचं. जर भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणजेच त्या संख्यांचा लसावी असतो मित्रांनो. प्रकार दुसरे मधला उदाहरण दुसरे बघा. 10, 16, 80चा लसावी किती? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काढा आणि कमेंटमध्ये कमेंट करून मला पाठवा. प्रकार तिसरा उदाहरण बघा. 14, 28, 42चा लसावी काढा. ऑप्शन दिलेले आहेत, काढूया आपण लसावी. चौदाला इथे लिहून घेऊया, 28ला इथे आणि 42ला इथे. 14, 28, 42ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2 देऊया. 2 साती 14, 2 एक 2, 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 एक 2. त्यानंतर 2ने 14ला भाग जातो म्हणून 2 भाग देऊया. 2 साती 14, 7 आहे असं लिहून घेऊया. 21 आहे असं लिहून घेऊया. 2ने कोणत्याही संख्येला भाग जात नाही. 3ने 21ला भाग जातो. 3 7 21, 7 आहे असं लिहूया. हे पण 7 आहे असं लिहून घेऊया. त्यानंतर 7ने भाग देऊया. 7 एके 7, 7 एके 7, 7 एके 7. आता लसावी म्हणजेच काय? डावीकडील अंकांचा गुणाकार. लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. बघा, 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 साती 84 म्हणून लसावी आलेला आहे 84. 14, 28, 42चा लसावी 84. हेच आपण ट्रिकनुसार सोडवूया. 14, 28, 42. बघा, मोठी संख्या 42 आहे. या 42ला 14ने भाग जातो पण 28ने भाग जात नाही. म्हणून 14 आणि 42चा लसावी आला 42, कारण 14ने 42ला भाग जातो. राहिले 28 म्हणून 42 भागिले 28. मोठी संख्यावर लहान संख्या खाली, अशा संख्येने भाग देऊया. भाग पूर्ण जाईल. 14ने भाग देऊया. 14 त्रिक 42, 14 दुनी 28. आता तिरकस गुणाकार करूया कोणत्याही एका संख्येचा. 42 दुनी 84, 42 गुणिले 2 84. म्हणून 14, 28, 42चा लसावी किती आला? 84. प्रकार तिसरा उदाहरण दुसरे. 60, 80, 48चा लसावी किती? हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून मला उत्तर पाठवा. मित्रांनो, आता आपण मसावी म्हणजे काय ते बघूया. मसावी म्हणजेच HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मसावीलाच इंग्लिशमध्ये बोलतात हायेस्ट कॉमन फॅक्टर. म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक, वी म्हणजे विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजेच
मोठ्यात मोठा. सामायिक म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्यामध्ये असणारी एखादी सामायिक संख्या किंवा सारखी संख्या. आणि विभाजक म्हणजे काय? तर अवयव. विभाजक म्हणजे काय? अवयव. उदाहरण बघा, 12. तर 12चे विभाजक करूया. 12ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 3ने जातो, 4ने जातो, 6ने जातो आणि 12ने जातो. म्हणजेच 12च्या अवयवांनी 12ला भाग जातो. त्यानंतर मित्रांनो, आपण मसावी कसा काढायचा ते बघूया. उदाहरण घेऊया. मसावी हा कोणत्याही दोन संख्यांचा असतो. लसावी सुद्धा कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांचा असतो. इथे आपण 5 घेऊया. 5चे अवयव पाडूया. 5ला 1ने भाग जातो आणि 5नेच जातो. त्यानंतर 25 घेऊया. 25ला 1ने, 5ने आणि 25ने भाग जातो. आता बघा, आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजेच मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. आता आपण इकडून बघायचं आहे. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोण आहे? तर 25 आहे का? सामायिक नाही. तर 5 आहे. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोण आहे? तर 5 आहे. 5 आणि 25चा सामायिक विभाजक 5 आहे. मोठ्यात मोठा म्हणून मसावी आलेला आहे 5 आणि 25चा 5. लसावीमध्ये लहानात लहान विभाज्य घ्यायचा असतो. इथे मसावीमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक घ्यायचा असतो. मसावी प्रकार पहिला. 12 आणि 16चा मसावी काढा. मसावी काढण्यासाठी अशा लाईन्स मारून घ्यायच्या मित्रांनो. इथे 12ला लिहायचं, इथे 16ला लिहायचं. मित्रांनो, इथे अशी संख्या घ्या ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना एकाच वेळी भाग जाईल. बघा, 2ला घेऊया. 2ने 12ला आणि 16ला एकाच वेळी भाग जातो. बेसक्क 12, ब्याटी 16. त्यानंतर 6 आणि 8ला सुद्धा 2ने एकाच वेळी भाग जातो. बेत्रिक 6, बेचोक 8. इथे बघा, 3 आणि 4ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. लसावी काढण्यासाठी जोपर्यंत शेवटी एक एक येत नाही तोपर्यंत भाग द्यायचा असतो. इथे मसावी काढायचा आहे. दोन्ही संख्यांना एकाच वेळी भाग जायला पाहिजे. जर दोन्ही संख्यांना एकाच वेळी भाग जात नसेल तर तिथे थांबायचं आहे. 3 आणि 4ला कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही, त्यामुळे इथे आपण थांबूया. आता मसावी म्हणजेच काय? तर डावीकडील अंकांचा गुणाकार म्हणून मसावी काढूया. मसावी बरोबर 2 गुणिले 2 बेदुनी 4. 12 आणि 16चा मसावी आलेला आहे 4. हेच ट्रिकनुसार कसं सोडवायचं बघा.
12 आणि 16 मधला फरक घ्यायचा आहे मित्रांनो. हा फरक आलेला आहे 4. आता या 4ने ह्या 16ला भाग जातो, तसेच 12ला सुद्धा भाग जातो. म्हणून मित्रांनो फरक हाच या संख्यांचा मसावी असतो. म्हणून मसावी बरोबर 4. बघा 12 आणि 16चा मसावी इथे ट्रिकनुसार सुद्धा 4 आलेला आहे आणि अवयव पद्धतीने सुद्धा 4 आलेला आहे. ट्रिकनुसार तुम्ही 2 सेकंदामध्ये उत्तर मिळवू शकता मित्रांनो. प्रकार पहिला मधलं उदाहरण दुसरे बघा. 30 व 35चा मसावी काढा. मसावी काढण्यासाठी अशा लाईन्स मारून घ्यायच्या आहेत. इथे 30ला लिहायचे आहे, इथे 35ला लिहायचे आहे. या दोन संख्यांनी एकाच वेळी भाग जाईल अशी संख्या इथे लिहायची आहे. बघा 2ने एकाच वेळी भाग जात नाही, 3ने पण नाही जात, 4ने पण नाही जात, मग 5ने जातो. 5 × 30, 5 × 7 35. आता इथे 6 आणि 7ला या दोन संख्यांना एकाच वेळी एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून इथे आपण थांबायचे आहे. मसावी बरोबर डावीकडील अंकांचा गुणाकार इथे 5 आहे, म्हणून मसावी इथे 5 आलेला आहे. 30 आणि 35चा मसावी 5 आहे. हे ट्रिकनुसार कसं सोडवणार? 35 आणि 30 मधला फरक घेणार मित्रांनो. तो येतो 5. ह्या 5ने 30ला भाग जातो, तसेच 35ला भाग जातो, म्हणून फरक हाच. फरक हाच काय असतो? या दोन संख्यांचा मसावी असतो. म्हणून इथं 30 आणि 35चा मसावी आलेला आहे 5. प्रकार दुसरा उदाहरण बघा. 12 आणि 17चा मसावी काढा. मसावी काढण्यासाठी अशा लाईन्स मारून घ्यायच्या. इथे 12ला लिहायचं आणि इथे 17ला. मित्रांनो मसावी काढताना एकाच वेळी एकाच संख्येने या दोन संख्यांना भाग जायला लागतो. 12 आणि 17 कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये येत नाही, त्यामुळे 12 आणि 17ला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही. बारा आणि 17ला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर एकच आहे. 12 × 12 आणि 17 × 17, म्हणून मसावी आलेला आहे 1. डावीकडील अंकांचा गुणाकार म्हणजेच मसावी. हेच उदाहरण ट्रिकनुसार सोडवूया. 12 आणि 17 मधला फरक घेतला तर तो 5चा येतो. 5ने 17ला भाग जात नाही आणि 12ला सुद्धा भाग जात नाही. इथे सुद्धा भाग जात नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर या फरकाचे काय करायचे? अवयव पाडायचे. 5चे जर अवयव पाडले तर 1 आणि 5. 5ने तर भाग जात नाही 12ला आणि 17ला. 5ने 12 आणि 17ला भाग जात नाही. 1ने 12 आणि 17ला भाग जातो, म्हणून मसावी आलेला आहे 1. मित्रांनो अशाच ट्रिक पाहण्यासाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.